ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहिलेलं आहे की चैतन्य महिपतीच्या घरात राहायला आलाय. ज्या वेळेला चैतन्य महिपतीच्या घरात राहायला आलाय तेव्हा आता एक जबरदस्त टर्न ट्विस्ट येत विलासचा मर्डर झालेली गन त्याला महिपतीच्या घरात सापडणार आहे. आणि इतकंच नाही तर महिपतीच्या घरामध्ये असे काही डॉक्युमेंट्स, असे काही मर्डर वेपन त्याला सापडणार आहेत की महिपती हा कुख्यात गुंड आहे आणि साक्षी पण त्याची साथ देते. अनेक चुकीच्या माणसांसोबत यांचे संबंध आहेत हे आता चैतन्याच्या समोर येणार आहे. नियतीने चैतन्याचे डोळे उघडण्यासाठी साक्षीला दुर्बुद्धी देत चैतन्याला आपल्या घरात आणून ठेवण्यासाठी आता मात्र प्रवृत्त केलेलं असतं. ज्या वेळेला चैतन्य मर्डर वेपन पाहतो मग मात्र तो हादरतो. मग साक्षीच्या विरोधातच कारस्थान करत चैतन्य सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी परत अर्जुनकडे येऊन अर्जुन आणि सायली यांची मदत घेत हेच खरंच मर्डर वेपन आहे का या सगळ्याचा शोध घेतो. आणि आता मात्र त्याला ज्या वेळेला समजतं की याच गनने विलासचा खून झालाय मग तो हादरतो. आता खूप मोठा सापळा रचत चैतन्य साक्षीला अडकवण्यासाठी आता उलटा डाव खेळतो. आपल्याला प्रेमात पाडून वात्सल्य आश्रम केसमधून सुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या साक्षीला चैतन्य उलटा गेम करत तिलाच तिच्या आता फासात अडकवत स्वतः उलटा गेम करणार असतो. आता चैतन्य साक्षीच्या घरात राहतो पण अर्जुनचा हेर बनून, पुरावे गोळा करून की कोर्टामध्ये धमाका करत साक्षीला आता मात्र सगळ्यांच्या समोर साक्षीच खुनी आहे हे सिद्ध करण्यासाठी. त्यावेळेला चैतन्य खूप मोठी योजना करतो. अर्जुन आणि सायली त्याला पूर्णपणे मदत करतात. या सगळ्यामध्ये चैतन्य नक्की काय करतो, साक्षीला अचानक धमाका कसा बसतो आणि चैतन्यने गोडगोड बोलून साक्षीचा डाव कसा उलटवलेला असतो, त्याचबरोबर महिपतीचे अजून काळे धंदे आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिपतीने 21 वर्षापूर्वी घेतलेली सुपारी, या सगळ्याचा उलगडा चैतन्यासमोर कसा होतो हे या व्हिडिओमध्ये पाहू. या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता साक्षी ज्या वेळेला अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा साक्षीने मुद्दामच अर्जुन मला कसं अद्वा बोलतोय हे सगळं चैतन्याच्या समोर चित्र उभं केलेलं असतं. चैतन्याच्या समोर चित्र उभं केल्यामुळे चैतन्य थोडासा हादरलेला असतो. त्यामुळे चैतन्य अर्जुनला अद्वा काहीही बोलतो. तुझी लायकी नाही आहे प्रेम समजून घेण्याची, साक्षीला बोलण्याची लायकी नाही आहे असं बोलून अर्जुनला तो अजून डाऊन करतो. म्हणजे ऑलरेडी चैतन्याच्या वागण्यामुळे डाऊन झालेला अर्जुन या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी सायली प्रयत्न करत असतानाच हा वार झाल्यामुळे अर्जुन अधिकच डाऊन होतो. पण आता नियतीच अर्जुन आणि चैतन्य यांची भेट घडवून आणण्यासाठी मोठा डाव रचणार असते. आता मात्र चैतन्य पुन्हा एकदा साक्षीच्या घरीच राहत असतो आणि तो नवीन जॉब म्हणजे असिस्टंट म्हणून नवीन हे शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्याला महिपती सांगतो, तू एक काम कर ना, रविराज किल्लेदार यांना असिस्ट कर ना, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला खूप फायदा होईल. चैतन्य म्हणतो नाही, पण कसं आहे ना, काही केस आहेत म्हणजे हीच वात्सल्याश्रम केस, त्यामध्ये अर्जुन आणि किल्लेदार हे दोघं विरोधी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना मदत केली तर अर्जुनचा समज असा होईल की मी इकडची सिक्रेट तिकडे सांगितली, मी नवीन जॉब शोधतो असं म्हणत जरी अर्जुनसोबत भांडण झालं असलं तरी चैतन्य आपले एथिक्स सोडायला तयार नसतो. चैतन्याने आपले एथिक्स जपत या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुनला धोका न देण्याचं ठरवलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला चैतन्य कामावरून येतो पाहतो तर काय, साक्षी काहीतरी लफवाछपवी करत असते. साक्षी तिच्या अण्णांच्या रूममध्ये असते. चैतन्य ॲक्च्युली साक्षी कुठे आहे म्हणून शोधत त्याला अजूनही रूम्स माहिती नसतात. तो महिपतीच्या खोलीत पोहोचतो. महिपतीच्या खोलीत खूप सारे डॉक्युमेंट्स, इल्लिगल डॉक्युमेंट्स, खूप सारे वेपन्स हे दडवलेले असतात आणि आता हे सगळं चैतन्य पाहतो. हे पाहिल्यावरती चैतन्य विचार करतो काय आहे हे सगळं, आणि त्याच वेळेला तो लपून पाहत असताना त्याला खूप काही गोष्टी दिसतात. मग चैतन्य समोर येतो आणि साक्षी हे काय आहे, साक्षी हादरते. आता ह्याला काय सांगू, काय सगळं बोलू हे असं म्हणत ती आटपाटप करायला लागते. त्यावेळेला चैतन्य म्हणतो, साक्षी काय आहे हे, इतक्या सगळ्या गन्स वगैरे. साक्षी म्हणते, तुला एक गोष्ट मला सांगायची राहून गेली, म्हणजे पहिले ना अण्णांचे संबंध होते काही गुंडांसोबत, पण आत्ता अण्णांनी हे सगळं सोडलंय. यावरती चैतन्य म्हणतो, साक्षी हे तू मला आत्ता सांगतेस. साक्षी म्हणते, असं काय करतोस तू, अरे आधी होतं ना, मग मी आत्ता का सांगू, म्हणजे आधी अण्णांना एका गुंडांसोबत संबंध होते पण नंतर अण्णा सुधारले रे, खरंच तुला असं वाटते का मी तुला फसवते. मग मात्र चैतन्य थोडासा सावध पवित्रा घेतो आणि म्हणतो, मला तसं नाही म्हणायचंय. साक्षी म्हणते मग, आणि साक्षी रडायला लागते. साक्षीची रडण्याची ॲक्टिंग सुरू होते. इकडे चैतन्य म्हणतो, तसं नाही गं,
म्हणजे मला गोष्टी कळायला पाहिजेत ना. उद्या जर मला बाहेरून कळली असती ही गोष्ट तर मी तुझ्यावरती संशय घेणार. मला हे सगळं नको आहे. मला नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी हवी. असं म्हणत चैतन्य आता साक्षीला खोळ्यात घ्यायला लागतो. साक्षीला वाटतं नेहमीप्रमाणे माझ्या बोलण्याला हा बोललाय, माझ्या बोलण्यामध्ये हा अडकलाय, हा कशाला माझ्या विरोधात जातोय. असं म्हणत आता मात्र साक्षी चैतन्याला सांगते, जाऊ दे सगळं. म्हणजे सांगू का, अण्णांना खूप मोठा झटका बसला या सगळ्यामध्ये. त्यामुळे अण्णांनी आपला साफसुथरा मार्ग पकडला. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, तू सगळं उरकून ठेव. आणि हे करत असताना चैतन्य साक्षीला फसवून एक गन असते जी साक्षीच्या पर्सच्या जवळ असते ती आपल्या बॅगेत टाकतो आणि साक्षीला म्हणतो, उरक सगळं हे तू, मला तुझ्यावरती कोणताही संशय नाही. पण मनात तो विचार करतो, नाही, मला या गोष्टीचा छडा लावलाच पाहिजे. साक्षीच्या पर्समधून बाहेर आलेली गन ही मला दाखवायला पाहिजे. कदाचित विलासच्या केसमध्ये हिचा हात असू शकतो. मग मात्र चैतन्य ती गन लपवतो, साक्षीच्या विरोधातच खेळ खेळतो. साक्षी आता चैतन्याला नेहमीप्रमाणे फसवलं, आपल्या हातातलं माकड फसलं म्हणून खुश असते. पण त्याच वेळेला चैतन्य त्याच रात्री येऊन त्याच रूममधल्या अण्णा ज्या वेळेला नसतात तेव्हा त्या फाईलचे फोटो वगैरे काढतो. साक्षीला माहितीच नसतं. त्यानंतर चैतन्य अर्जुनला भेटायला येतो. अर्जुन चैतन्याकडे पाहत बसतो. चैतन्य, काय झालं? यावरती चैतन्य अर्जुनला मिठी मारतो. माफ कर मला. अर्जुनला काहीच कळत नाही. अचानकपणे याला झालं तरी काय? अर्जुन म्हणतो, काय झालंय काय? चैतन्य म्हणतो, खरंच मला माफ कर. अर्जुन म्हणतो, अरे झालंय काय? चैतन्य म्हणतो, ही गन बघ, या गनचा तपास कर. विलासच्या खुनाच्या केसमध्ये ही गनच वापरण्यात आली होती का? यावरती आता गन बघून चैतन्याला अर्जुन म्हणतो, मला तर वाटतंय त्या बंदुकीचा टाईप बघता ही गन असण्याची शक्यता आहे. आपण फॉरेन्सिक डिपार्टमेंटला जिथे ती गनमधली निघालेली बंदूकमधून निघालेली गोळी पाठवली ना, तिकडे हे पाठवूया. चैतन्य रडतो, मिठी मारतो आणि तू बरोबर होतास. मला वाटतंय साक्षी आणि महिपती मला खिळवत आहेत. मग मात्र फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधून हार्ड अँड फास्ट रिपोर्ट आल्यावरती चैतन्याचे डोळे उघडतात. कारण खूप मोठा सत्याचा उलगडा होतो की त्याच गनमधून निघालेल्या गोळीमुळे विलासचा मर्डर झाला आहे. आता मात्र चैतन्याने पुरावे गोळा केलेले असतात. आता मात्र महिपतीच्याच घरात चैतन्याला विलासचे मर्डर झालेली गन सापडलेली असते आणि आता साक्षीनेच विलासचा खून केला हे सिद्ध झालेलं असतं. पण अजूनही बेसिक पुरावे हवे असतात. साक्षीला मात्र ती गन कुठे सापडत नाही म्हणून ती चैतन्याकडे आता संशयाने पाहायला लागते. पण तोपर्यंत चैतन्याला सगळे पुरावे, म्हणजे ज्या वेळेला अण्णांनी महिपतींनी बळकावून घेतलेल्या जमिनी, त्यासाठी केलेले मर्डर, त्याचे सगळे हिशोब, नको नको त्या लोकांचे कॉन्टॅक्ट आणि त्याचबरोबर 21 वर्षापूर्वी घेतलेल्या सुपारीचा पुरावा, हे सगळे पुरावे घेऊन तो अर्जुनकडे देतो. आता कोर्टामध्ये धमाका होणार असतो. पण त्यातला एक पुरावा निर्णायक ठरणार असतो. साक्षी खुनी आहे हे सिद्ध होतं. मधुभाऊंची सुटका होणार असते. चैतन्याला साक्षीचं रूप कळलेलं असतं. पण 21 वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्यामध्ये जे काही घडलं होतं ते सत्य समोर येणं बाकी असतं. आता हे सत्य कसं समोर येणार, मालिका कशी टर्न होणार, पाहणं फारच रंजक ठरणार आहे.